केज शहरामध्ये आज वर्धमान महावीर यांची जयंती साजरी होते। खरं तर दरवर्षी हा कार्यक्रम केज शहरामध्ये वर्धमान महावीर अनुयायांच्या वतीनं राबवला जातो। आजही आपल्याला माहिती आहे की वर्धमान महावीर यांनी खरं तर समाजाला खूप मोठी शिकवण दिली आहे। इसवी सन पूर्व 599 ते इसवी सन पूर्व 527चा हा काळ आहे, ज्यावेळी वर्धमाननी आपल्या ज्ञानप्राप्तीसाठी आपलं घर सोडल्याचं सांगितलं जातं आहे। जवळजवळ 12.5 वर्ष त्यांनी तपश्चर्या केल्यानंतर त्यांना ज्ञानप्राप्ती झाली आणि त्यानंतर त्यांनी जगाला एक अहिंसाचा आणि सुखशांतीचा संदेश दिलेला आहे। आज केज शहरामध्ये भव्य अशी मिरवणूक काढण्यात आलेली आहे। दरवर्षी वर्धमान महावीर अनुयायांच्या वतीनं केज शहरामध्ये या मिरवणुकीचं आयोजन केलं जातं। भव्य असा कार्यक्रम होतो। यामध्ये सहपरिवार हे अनुयायी सहभागी होतात आणि समाजाला वर्धमान महावीर यांचं जे कार्य आहे याची जागृती करण्याचा प्रयत्न केला जातो। आज आपण बघणार आहे आता थोड्याच वेळात या ठिकाणी मुख्य शहरामधून विशेषतः हनुमान मंदिर वकीलवाडी या ठिकाणाहून मिरवणूक निघते आणि जुन्या जी शुक्रवार पेठ आहे जुन्या केजमध्ये ही जाऊन मिरवणूक थांबणार आहे। तिथं विशेष कार्यक्रमही आयोजित केलेला आहे। अशा पद्धतीनं आजच्या या जयंतीची सांगता होणार आहे। आपण आता बघतोय भव्य अशा स्वरूपात ही मिरवणूक केज शहरातून मुख्य रस्त्यानं आता मंगळवार पेठमध्ये येत आहे। आपण पाहतोय केज शहरामध्ये वर्धमान महावीर यांची जयंती अगदी मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते। आज या निमित्तानं भव्य अशी मिरवणूक वर्धमान महावीर यांच्या अनुयायांच्या वतीनं केज शहरात काढण्यात आलेली आहे। वर्धमान महावीर यांनी खरं तर समाजाला सुखशांती आणि अहिंसेचा मोठा संदेश दिला आणि आज आपण बघतोय याच त्यांच्या कार्याची जनजागृती करण्यासाठी हा भव्य असा मिरवणुकीचा कार्यक्रम केज शहरातून काढण्यात आलेला आहे। मागे रथामध्ये आपण बघू शकतोय महावीरांची ही भव्य अशी मूर्ती या ठिकाणी लावण्यात आलेली आहे आणि त्या निमित्तानं आपण बघतोय महावीरांचं कार्य खूप मोठं होतं, समाजाला एक मोठी दिशा देणार होतं। विशेषतः अहिंसा हा त्यांचा जो गुण आहे जो समाजाला त्यांनी दिला आहे त्याच्यावर आज भी समाज या अहिंसेचं पालन करत आहे। या निमित्तानं आपण काही मान्यवर आहेत त्यांच्याकडून आज आपण बघतोय वर्धमान महावीरांची जयंती केज शहरामध्ये साजरी केली जाते। काय सांगाल की दरवर्षी ही जयंती आपल्या केज शहरात साजरी केली जाते आणि संदेश देण्याचा प्रयत्न केला जातो। महावीरांनी खरं तर सुखशांती आणि खास करून अहिंसेचा मोठा संदेश दिला आहे, तर या निमित्तानं आपण काय सांगाल एक अनुयायी म्हणून? आज भगवान महावीरांची 2624वा जन्मकल्याणक म्हणतात त्याला जयंती ही महात्म्यांची होत असते आणि कल्याणक हे कल्याणक जे आहे कल्याणक का म्हणतात तर त्यांनी स्वतःचं कल्याण करून घेतलेले आणि स्वतःबरोबर जगाच्या कल्याणाचे त्यांनी सगळं ध्येय बाळगलं होतं आणि एकदा कल्याण झालं की पुन्हा त्यांना त्या जीवाला जन्ममरण होत नाही म्हणून त्या कल्याणक असं म्हणतात। भगवान महावीरांनी या विश्वाला शांतीचा आणि अहिंसेचा उपदेश दिला। त्यांनी 5A दिले या जगासाठी। 5A काय? अहिंसा, अनेकवाद, अपरिग्रह, आहार आणि अपॉलॉजी म्हणजे क्षमा। तर असे 5 महान उपदेश या जगाला या विश्वाच्या कल्याणासाठी त्यांनी दिले आणि म्हणून हा शांतीचा मार्ग
आपल्या देशाला नव्हे या विश्वाला खूप आवश्यकता आहे. कारण अहिंसेच्या मार्गानं महात्मा गांधीनं आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं आणि हा अहिंसेचाच मार्ग इथून पुढे ह्या जगाच्या कल्याणासाठी येणार आहे. ह्याची अहिंसेच्या उपदेशाची फार गरज आहे. सगळ्या भयंकर आतंकवाद होऊ लागला आहे, परदेशी आक्रमण होऊ लागलेत, लढाया होऊ लागलेत आणि याच्यामध्ये समाजाची एक दुसऱ्याची हिंसा होऊ लागली आहे, कत्तल होऊ लागली आहे. म्हणून शांती राहण्यासाठी, कारण मानवाचा जन्म हा शांतीसाठी आहे, म्हणून कुणाची हिंसा करू नका असं महावीराने सांगितलं. आपण कुणाला जर दान जीव देऊ शकत नाही तर कुणाचा जीव देखील तुम्ही घेऊ नका. हेच अहिंसेची शिकवण, हाच उपदेश महावीरांनी या आपल्या देशाला नव्हे तर विश्वाला दिला आणि तो उपदेश आपण आत्मसात करणं ही काळाची गरज आहे असं मला वाटतं. खूप छान माहिती आपण दिलीत. खरं तर निश्चितच आपण बघतो भगवान महावीरांनी या संपूर्ण जगाला जो शांततेचा संदेश दिला, विशेषतः या शांततेबरोबरच अहिंसा हा फार महत्त्वाचा गुण, ज्या अहिंसेच्या माध्यमातून महात्मा गांधींनी या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, किती त्याच्यात ताकद आहे याच्यावरून आपल्याला कळतं आहे. असा हा अहिंसेचा गुण भगवान महावीरांनी खरं तर या जगाला दिला, विशेषतः या देशाला आणि राष्ट्राला दिला. त्यामुळं निश्चितच त्यांची जयंती आज धुमधडाक्यात केज शहरामधून दरवर्षी प्रतिवर्षाप्रमाणे आजही वर्षी भव्य मिरवणुकीच्या रूपात साजरी केली जाते. जय बोलो महावीर भगवान की जय. या निमित्तानं केज शहरातील मंगळवार पेठमध्ये जागोजागी रांगोळ्या वगैरे काढून आज भगवान महावीरांच्या या जयंती उत्सवामध्ये मिरवणुकीचं खास स्वागत करण्यात आलेलं आहे.